नमस्कार महिला भगिनींनो, तुमच्यासाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 25व्या हप्त्याबद्दल नवीन अपडेट समोर येत आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पुढचा हप्ता कधी जमा होणार, कोणत्या महिलांना या हप्त्याचा लाभ मिळू शकतो, कोणाच्या खात्यामध्ये पैसे अडकण्याची शक्यता आहे आणि तुमच्या बँक खात्याशी संबंधित कोणत्या गोष्टी तपासणे गरजेचे आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत वेगवेगळ्या तारखा आणि दावे व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर मेसेज पाहून निष्कर्ष काढू नका. अधिकृत शासन निर्णय, महिला व बालविकास विभागाची माहिती किंवा आयकर पोर्टलवरील अपडेट यांनाच अंतिम आधार माना. आता मुख्य मुद्द्याकडे येऊया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मागील हप्ते मिळाल्यानंतर आता महिलांचे लक्ष 25व्या हप्त्याकडे लागले आहे. कारण मित्रांनो, आज 20 तारीख आहे आणि लाडकी बहिणीचा हप्ता मोस्ट ऑफली 20 तारखेपर्यंत सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जातो. म्हणजे पूर्ण एक महिना आपण आज वेटिंगवरती थांबलेलो आहोत. तर अनेक महिलांचा एकच प्रश्न आहे, 25वा हप्ता नेमका कधी येणार? तर भगिनींनो, याबाबत कोणती तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाही, तर एखादी तारीख निश्चित म्हणून सांगणे योग्य ठरणार नाही. मात्र शासनाकडून हप्त्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केली जाऊ शकते. म्हणजेच तुमच्या हातामध्ये पैसे देण्याऐवजी थेट बँक खात्यामध्ये रक्कम जमा होण्याची प्रक्रिया असते. आता इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, आम्ही पात्र असून पैसे आले नाहीत तर काय करायचं? यासाठी सर्वप्रथम तुमचे बँक खाते तपासा. तुमच्या आधार कार्डची बँक खाते लिंक आहे का? बँक खात्याची माहिती योग्य आहे का? डीबीटी खाते सक्रिय आहे का? आधार सीडिंगची प्रक्रिया पूर्ण आहे का? तुमच्या अर्जातील माहिती आणि कागदपत्रामध्ये काही तफावत आहे का? या गोष्टी तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अनेक वेळा योजना बंद झाल्यामुळे किंवा लाभार्थी अपात्र झाल्यामुळेच पैसे थांबतात असे नाही. कधीकधी बँक खात्याशी संबंधित तांत्रिक अडचणीमुळे किंवा कागदपत्रामधील विसंगतीमुळे पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-KYC. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी शासनाने वेगवेगळ्या ई-KYC किंवा संबंधित पडताळणी प्रक्रिया करण्यास सांगितलेली आहे. त्यामुळे तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण आहे का हे अधिकृत माध्यमातून तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर ई-KYC अपूर्ण असेल तर पुढील लाभाच्या प्रक्रियेमध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे भगिनींनो, माझ्या शेजारच्या महिलेला पैसे आले, मला का आले नाहीत असा प्रश्न पडला असेल तर सर्वप्रथम तुमची स्वतःची माहिती तपासा. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये शासनाने काही नवीन नियम अटी निश्चित केलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या खात्यामध्ये प्रत्येक हप्ता आपोआप जमा होईलच असे नाही. पात्रता पडताळणीमध्ये काही बदल झाला असेल किंवा एखादी माहिती शासनाच्या निकषांशी जुळत नसेल तर लाभांवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच 25वा हप्ता मिळाला की नाही हे केवळ रेशन कार्ड आहे म्हणून किंवा मागील हप्ता मिळाला म्हणून निश्चित होत नाही. त्यावेळेच्या शासनाच्या पात्रता नियमानुसार तुमची पात्रता कायम आहे का हे महत्त्वाचे आहे. आता भगिनींनो, आणखी एक प्रश्न अनेक जणी विचारत आहेत, 25व्या हप्त्यात नेहमीचीच रक्कम मिळणार का? याबाबतही सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज फिरताना दिसतात. काही ठिकाणी वाढीव रक्कम मिळणार असल्याचे दावे केले जातात, पण शासनाकडून अधिकृत घोषणा झाल्याशिवाय कोणतीही नवीन रक्कम निश्चित मानू नका. योजनेची अधिकृत रक्कम किंवा त्यामध्ये बदल झाला आहे का हे शासनाच्या अधिकृत घोषणेतूनच स्पष्ट होईल. आता समजा 25वा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि तुमच्या खात्यात पैसेच आले नाहीत, तर घाबरून जाण्याची गरज नाही. सर्वप्रथम तुमच्या बँक खात्याचा स्टेटमेंट किंवा पासबुक अपडेट करून घ्या. फक्त मोबाईल नंबरवर SMS आला नाही म्हणून पैसे आले नाहीत असे समजू नका. काही वेळा बँकेच्या SMS सेवेमध्ये विलंब होऊ शकतो. त्यानंतर अधिकृत योजनेच्या पोर्टलवर जाऊन तुमचा अर्ज आणि लाभाची स्थिती तपासा. तुमचा अर्ज अप्रूव्ड आहे का? तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का? तुमचे KYC पूर्ण आहे का? आणि बँक खाते योग्य आहे का? हे सर्व तपासणे महत्त्वाचे आहे. आता इथे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधार आणि बँक खाते. जर तुमच्या आधार कार्डवर एक नाव आणि बँक खात्यामध्ये वेगळ्या पद्धतीने नाव असेल तर काही परिस्थितीत पडताळणी प्रक्रियेमध्ये अडचण येऊ शकते. तसेच आधार लिंकिंग किंवा डीबीटी संदर्भात समस्या असल्यास संबंधित बँकेशी संपर्क करणे आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक लाभार्थी महिलेने एकदा बँकेत जाऊन खात्याची माहिती व्यवस्थित तपासून घ्यावी. आता प्रश्न असा आहे, 25वा हप्ता कोणत्या दिवशी येणार? यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत घोषणा. सरकारकडून हप्ता वितरणाची तारीख जाहीर झाल्यानंतर निश्चित तारीख सांगता येईल. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या आज रात्री पैसे येणार, उद्या खात्यात पैसे जमा होणार अशा मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका. कारण अनेकदा अशा मेसेजमध्ये चुकीची माहिती असते. भगिनींनो, तुमच्याकडून कोणती OTP, ATM पिन, UPI पिन किंवा बँकेचा गोपनीयता पासवर्ड मागत असेल तर तो देऊ नका. सरकारी योजना असल्याच्या नावाखाली फसवणूक करणारे मेसेज किंवा
कॉल येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी OTP किंवा पिन एखादा अनोळखी व्यक्तीला देण्याची गरज नाही. हा मुद्दा विशेष लक्षात ठेवा. आता पुन्हा 25व्या हप्त्याकडे येऊया. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी सर्वात महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत. पहिला, तुमची पात्रता कायम आहे का ते तपासा. दुसरा, eKYC आणि आधार संबंधित प्रक्रिया पूर्ण आहे का ते तपासा. आणि तिसरा, DBTसाठी तुमचे बँक खाते योग्य आणि सक्रिय आहे का ते तपासून घ्या. हे 3 मुद्दे व्यवस्थित असतील तर हप्ता वितरणाच्या वेळी तुमच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरळीत होण्याची शक्यता आहे. आता अनेक महिला विचारतात, माझ्या गावातील काही महिलांना पैसे आले आणि मला अजून आले नाहीत, माझा हप्ता बंद झाला आहे का? असं लगेच समजू नका. DBT प्रक्रियेमध्ये लाभार्थ्यांना रक्कम टप्प्याटप्प्याने किंवा वेगवेगळ्या प्रक्रियेनुसार मिळू शकते. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात रक्कम आधी आणि काहींच्या खात्यात नंतर दिसू शकते. म्हणून 1-2 दिवसाच्या फरकानुसार योजना बंद झाली असे समजू नका. पण बराच कालावधी आलटूनही पैसे जमा झाले नाहीत तर अधिकृत माध्यमातून तुमची लाभार्थी स्थिती तपासणे आवश्यक आहे. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, मागील हप्ता मिळाला होता, मग 25वा हप्ता नेमकी कधी मिळेल? मागील हप्ता मिळाला असला तरी पुढील हप्त्यासाठी त्या वेळेच्या पात्रता आणि पडताळणीचे नियमांचे पालन आवश्यक असू शकते. त्यामुळे प्रत्येक हप्ता स्वतंत्रपणे आणि पात्रतेनुसार तपासला जाऊ शकतो. यामुळे तुमची माहिती अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे. भगिनींनो, लाडकी बहीण योजना ही लाखो महिन्यासाठी आर्थिक मदतीचा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे प्रत्येक नवीन हप्त्याबाबत महिलांमध्ये उत्सुकता असणे साहजिक आहे. परंतु उत्सुकतेच्या भरात चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती आली कीच तारीख आणि रक्कम निश्चित समजा. आता या व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी पुन्हा एकदा महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तुमचे आधार कार्ड तपासा, तुमचे बँक खाते तपासा, DBT सक्रिय आहे का ते तपासून घ्या, eKYC पूर्ण आहे का ते पण तपासा, अर्जाची स्थिती अधिकृत माध्यमातून तपासा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP, पिन किंवा बँकेची गोपनीयता माहिती देऊ नका. 25व्या हप्त्याची अधिकृत तारीख किंवा शासनाकडून नवीन निर्णय जाहीर झाल्यानंतरच अंतिम माहिती मानावी. तर भगिनींनो, तुमच्या खात्यात 25वा हप्ता कधी जमा होणार याबाबत अधिकृत अपडेट मिळताच त्याची माहिती तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत राहू. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, हा व्हिडिओ तुमच्या इतर महिला भगिनींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून चुकीच्या अफवेऐवजी योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, शेतकरी योजना, महिला योजना आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. नक्कीच बेल आयकॉनवरती क्लिक करा, व्हिडिओ लाईक करा. आपल्या रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन एका बातमीमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.